ग्राम पंचायत सरपंच सम्मानित श्री राज दिनकर ठाकरे के नेतृत्व में व उनके विशेष सहयोग से सरौली गांव परिसर के कुश्ती के खिलाड़ियों को सरौली ग्राम पंचायत द्वारा कुश्तियों के लिए गादी अखाड़ा मैट दिया गया, जिसका उद्घाटन आज दिनांक 21 दिसंबर 2025 को सरौली सरपंच सम्मानित श्री राज दिनकर ठाकरे के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ चौधरी, माजी सरपंच मुकुंद चौधरी, ग्राम सेवक नितिन चौहान, कुश्ती उस्ताद गुरुनाथ पाटिल, उप सरपंच विनोद जगन्नाथ ठाकरे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य उत्तम मुकुंद चौधरी, सदस्य भीमराव चौधरी, जय हिंद चौधरी, नितेश चौधरी, गणेश पाटिल, पुलिस पाटिल, सुनील चौधरी, शिक्षक बंडू पाटिल, बालाराम चौधरी, रंजीत पाटिल के साथ साथ भारी संख्या में मान्यवर व सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व सरौली गांव परिसर के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने इस कार्य की सराहना की। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। गावातली मुलं कुस्त्या करण्यासाठी मॅट मिळावी पूर्ण प्रयत्न 20 वर्षापासून चालू होते। अजूनपर्यंत म्हणजे आमची अशी इच्छा होती की मॅट मिळावी पूर्ण म्हणजे आमचं वय पण गेलं, पण त्याच्यानंतर बनसाहेब आम्ही सांगितलं असा विषय आहे। सोमनाथांना सांगितलं की आपल्याला मॅट पाहिजे। मग सरपंचाने आमचं जे स्वप्न आहे राज दिनकर ठाकरे यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। मॅट देऊन मी त्यांचा आभारी आहे। आणि कोणताही कार्यक्रम असावा राजेंद्र सरपंच साहेब यांना सांगितल्यानंतर ते पूर्ण करतातच। कोणताही गावातला कार्यक्रम असावा त्यांना फक्त शब्द लागला की हा आम्हाला पाहिजे की ते उपलब्ध करून देतात। कुस्ती म्हटलं का हा मातीचा खेळ, परंतु आज ऑलिम्पिक दर्जाचा खेळ असल्यामुळे या ठिकाणी मॅचची निष्णांत गरज आहे। गाव तिथं मॅच असली पाहिजे असा आमचा एक अट्टास होता। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आमच्या गावचे सरपंच आणि श्री राज दिनकर ठाकरे आणि त्यांची संपूर्ण ग्रामपंचायत टीम यांच्याजवळ या ठिकाणी हा प्रस्ताव गेला। आणि त्या प्रस्तावानुसार राज दिनकर ठाकरे यांच्याकडे सांगितल्याप्रमाणे कुठलाही तुम्ही काम सांगा, तो काम होणार नाही असं होणारच नाही। आणि त्या माध्यमातून आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आज इंटरनॅशनल दर्जाची मॅट आज सरौली गावामध्ये आलेली आहे। आणि या सरौली गावाने हे संपूर्ण काय दिलंय तर या ठिकाणी पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू दिला, नंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले, त्याचबरोबर साध्वी प्रल्हाद सारखी या ठिकाणी वेटलिफ्टिंगमध्ये या ठिकाणी नॅशनल चॅम्पियन खेळाडू दिला। त्याचबरोबर अनेक जे खेळाडू या ठिकाणी प्रेम दीपक ठाकरे सारखा महाराष्ट्र कुमार केसरी या ठिकाणी हा दिलेला आहे। आणि तसेच अनेक खेळाडू आहेत, मोहित दिलीप चौधरी यासारखे अनेक, तसेच प्रणव राजू आणि त्याचबरोबर हर्षद प्रवीण चौधरी हा पहिला राष्ट्रीय खेळाडू आहे। हे सगळं कोणी दिलं असेल तरी आमच्या सरौली गावाने आणि ठाकूरपाडा गावाने सरौली पाडा गावाने या ठिकाणी हे खेळाडू आम्हाला दिलेले आहेत। आणि आज जे राज ठाकरे यांच्या माध्यमातून ही जी मॅच दिलेली आहे आणि त्या मॅचमुळे काय होणार आहे, जी पोरं आमची बाहेर खेळायला जायची ती आज बाहेर जावं लागणार नाही। आणि त्याचा फायदा आज संपूर्ण तिन्ही गावांना आणि संपूर्ण परिसराला होणार आहे। आणि त्याच अनुषंगाने मी आज राज दिनकर ठाकरे आणि संपूर्ण त्यांची टीम, आमचे भाऊसाहेब असतील आणि त्यांचे संपूर्ण उपसरपंच साहेब असतील, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, यांचा मी आपल्या माध्यमातून सरौली ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण पहलवानांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतोय आणि या ठिकाणी थांबतोय। धन्यवाद। आणि
ज्या पद्धतीने त्याने आम्हाला मदत केली त्याच पद्धतीचा सन्मान त्यांचा या व्यासपीठावरती होत आहे. धन्यवाद सर्वांनी. या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचा याचा विषय राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन आदरणीय मोहन चौधरी मोठी लहान पण कीर्ती महाराज पुढचा सन्मान होत आहे. त्या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस सरपंच त्यांची कारकीर्द सुद्धा आहे. त्यांना विनंती करते आपला सन्मान या ठिकाणी केला जात आहे. त्यांचा सन्मान मी तसेच पुढचा जो सन्मान आहे त्या गावाच्या आणि ज्यावेळेस मला 60 दिवस झाले ग्रामपंचायतीमध्ये येऊन माझी जेव्हा ऑर्डर झाली सरपंच महोदयांना भेटलो अशी ऑर्डर झालेली आहे. ज्यावेळेस आपण इंट्रोडक्शन करतो त्यावेळेस सरपंचाने इंट्रोडक्शन केलं की माझं गाव खूप चांगलं आहे. म्हणजे प्रत्येक गावाची ओळख करणारा जर सरपंच असेल माझं गाव चांगलं आहे आणि तुम्हाला काम करण्याला खूप स्कोप आहे, आम्ही सर्व मंडळी सोबत आहोत. अशा वेळेस त्यांनी मला इंट्रोड्यूस करून दिलं. आम्हालाही होप्स वाटले. यापूर्वी भिवंडीमध्ये काम केलेलं आहे. बरेचसे पत्रकार मंडळी ओळखत असतील, शेलार असेल, पूर्णा असेल किंवा सावंदे असेल, गोडसे असेल. परंतु हे गाव खरोखरच खूप चांगलं आहे. इथे मान आहे, मर्यादा आहे, सर्व एकमेकांचा खूप आदर करणारे आहे आणि विशेष म्हणजे आपली संस्कृती हे गाव अजूनही टिकून ठेवलेलं आहे या गावाने. म्हणून खरोखर खूप चांगलं गाव असल्यामुळे आम्हाला हे काम करण्याला खूप उत्साह वाटतो. आणि ज्यावेळेस हे अभियान सुरू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, या अभियानामध्ये या सगळ्या गोष्टी शासनाने सांगितलेल्या आहेत की आरोग्य असेल, शिक्षण असेल, लहान बालकं असतील, महिला असतील किंवा इतर वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांसाठी आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. तर ज्यावेळेस बघितलं की खरोखर कमिटीने खूप चांगलं काम केलेलं आहे की आपल्या भूमिगत गटारी या केलेल्या आहेत. नाही तर गावाची ओळख असते, गावात घुसल्यावरती ती गटार आणि ते घाण पाणी, या गावाची ओळख असते. ती ओळख या मंडळीने बरोबर पुसूनच टाकलेली आहे. कारण मी पूर्ण गाव काढलंय. 4 रविवार आमचे झाले. ग्राउंड पासून तास ठाकूरपाडा होतं, तर तेही गाव आम्ही झाडलेले आहे. प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन आम्ही झाडलेलं आहे. सरपंच महोदय, बंधू सर, पोलीस पाटील आमचे सदस्य त्या वार्डाचे उपस्थित राहतात. कारण जोपर्यंत मी पूर्ण गाव झाडत नाही, गल्ली झाडत नाही, तोपर्यंत तिथली समस्या आम्हाला कळणार नाही. आणि सर्व मंडळी सोबत असल्यामुळे बऱ्याचशा ज्या गावाची ओळख असते की गटारी इथे नाही आहे, ज्या आहेत त्या जी ओळख आहे त्याचे पाणी वर इथे येत नाही, अशा समस्या आहेत. नंतर गावाचा जेव्हा आढावा घेतला की इथे पैलवान मंडळी खूप आहे, नॅशनल किंवा खेळलेले आहेत. म्हटलं आता मातीचा आखाडा बऱ्याच ठिकाणी नाही आहे, हा इथे पाहायला मिळाला. तर असं गाव, प्रत्येक गावाची एक ओळख असते. आणि काही गावामध्ये काही डॉक्टरांचं गाव, काही सैनिकांचं गाव, तर आपलं गाव हे पैलवानांचं गाव आहे. मग या पैलवानांसाठी काय दिलं पाहिजे? सरपंचाचा मानस आहे होता की आम्हाला इंटरनॅशनल मॅट आपल्याला पाहिजे आहे. कारण इंटरनॅशनल मॅट वरती ज्यावेळेस आमचा खेळाडू जाईल तर अगोदर तो आपल्या मॅट वरती खेळलेला असला पाहिजे. आणि असा तो मानस असल्यामुळे आम्ही ती योजना जी आहे की हिरकणी असेल, ही नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला याच्यामध्ये करायचे आहे. म्हणून आपण त्या दोन्ही संकट आपण याच्यामध्ये घातली. किंवा कराटेचं प्रशिक्षण आपण देता येईल का? कारण महिला किंवा बालकांवर, लहान मुलींवरती अत्याचार होतात. अशासाठी आपल्याला माझ्या गावातली मुलगी, माझ्या गावातली महिला ही भविष्यामध्ये तिचं स्वरक्षण कशी करू शकते, यासाठी पण आपण ती राणी लक्ष्मीबाई योजना इथे अंमलात आणण्याचा विचार केला. आणि ज्या गावाचे प्रत्येक व्यक्ती मला जे भेटले आजपर्यंत, यांनी आपल्या इतर व्यक्तीबद्दल कोणीही असं म्हटलं नाही की ते व्यक्ती हे आहे.
प्रत्येक जण आपल्या गावाविषयी व्यक्तीविषयी आदर पावत आहे आणि निश्चितच अशीच गावं ही प्रगती करत असतात ज्याचा एकोपा असतो. प्रवीण चौधरी तिसरा ज्याने नॅशनल मेडल आत्ताच मिळवून दिलं असा प्रणव चौधरी, परंतु मुलगा सुद्धा त्यांच्या पावलामध्ये हर्ष चौधरी यांची सुकन्या खरं तर स्वतः आहे तो म्हणजे मोहित दिलीप चौधरी, प्रवास चौधरी नॅशनल चॅम्पियन आहे का चौधरी खरोखर मनापासून पहिल्यापासून कारण मोहित यांचा सुद्धा सन्मान केला आहे. धन्यवाद. आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आपल्याला एक इंटरनॅशनल लेवलची जी मॅच आहे तिचे लोकार्पण झालेले आहे. तरी सर्व पैलवान मंडळींना मी याद्वारे सांगतो की मला ज्या वेळेला या मॅच संदर्भातला विषय माहिती पडला, विशाल चौधरी आणि इतर जी मंडळी आहे यांनी सर्वांनी त्या संदर्भात मला विषय केला आणि आम्ही कमिटी मंडळी, ग्रामसेवक साहेब, नितेश भाऊकर ही सर्व मंडळी आम्ही बसलो. ज्या वेळेला बसून ही चर्चा केली तर त्यावेळेला आमचं असं ठरलं की आपण या संदर्भात ग्रामपंचायतला जिल्हा नियोजन समितीकडून आपण मॅच भेटते का याचा विचार करू आम्ही पहिली सुरुवातीला खूप फॉलोअप केला, पण त्या संदर्भात विषय झाला नाही. आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की मॅच ही खूप गरजेची आहे, कारण गावातली जी पण पैलवान मंडळी या गावची जी ओळख आहे सर्व ठाकूरपाडा व इतर जी ग्रामपंचायत अधिकारी जी ओळख आहे ती कुस्ती आहे. आज त्या कुस्ती करून जे वेगवेगळ्या पद्धतीचे इंटरनॅशनल नॅशनल प्लेयर जे आपल्या कुस्तीमधून दिले या गावाने आणि जे जुनीची मान अमरत आहे ज्यांनी बिनकरच्या ज्या कुस्त्या केल्या त्या सर्व मनांच्या येणारी जी पिढी आहे त्यांना आता जो जमाना आहे ज्या हिशोबी इंटरनॅशनल पद्धतीचा विषय मॅटवर होतो, पहिले कुस्ती मातीवर व्हायची आणि त्या मातीच्या कुस्तीनंतर जो इंटरनॅशनल लेवलच्या ज्या गोष्टी होतात त्या मॅटवर करता येतात आणि जोवर आपण मॅटवर केलंच नाही तोवर त्या लेवलची किंवा त्या विषयीची आपल्याला माहिती होत नाही. मी एक पैलवान राहिलेला आहे आणि या क्षेत्राने मला खूप काय दिलेलं आहे. मला ही तळमळ होती की कुस्ती क्षेत्रासाठी मी काहीतरी करावं आणि आज मला थोडं वाटतं की मी काहीतरी मला खारीचा वाटा देऊ शकलो. या कुस्तीची जी मॅच मी सर्वांनी गावाला दिली त्यामुळे मला आता वाटायला लागलं की मला जी कुस्तीकडून मिळालं, मला जो नाव मिळाला, जो सन्मान मिळाला तो कुस्ती क्षेत्रातूनच. माझी सुरुवात ती कुस्ती क्षेत्रातून झालेली आहे. कुस्ती क्षेत्राच्या आखाड्यातून मग राजकीय आखाड्यात माझं पदार्पण झालं आणि त्यावेळेला पण ज्या माध्यमाने मला मोठी प्रमाणात साथ दिली ते कुस्तीवर मंडळीच आहे. तर या हिशोबी मी पण विचार केला की आपल्याला गावच्या या विषयासाठी काही लोक मॅच आणणं गरजेचं आहे, कारण इथनं जी आता आरशी झाला प्रेम झाला अजून ही जी सरावणीची पोळं आहे याच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे जे नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर आपल्याला भेटतात त्यांच्या पुढे भविष्यात आपल्याला ऑलिम्पिक राष्ट्रकुल जिल्हा मंडळी जे पैलवान मिळावे या हिशोबाने आपला एक पाऊल पडलेलं आहे. तर मी सर्व पैलवानांना या संदर्भात सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त मेहनत करायची आहे आणि व्यक्तीतून या गावासाठी कशा पद्धतीने ऑलिम्पिक आणि राष्ट्रीय मेडल आणता येतील यासाठी आपला ध्यान असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काही गरज किंवा अडीअडचणी असल्या तर ग्रामपंचायत सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे, आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. त्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचा काही विषय असेल तर ग्रामपंचायतला आम्हाला सांगा, आम्ही त्याबद्दल काही यथोचित असेल तो विषय करू. ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यावेळेला ग्रामपंचायतने सक्रिय सहभाग घेऊन या पैलवानांच्या हिशोबी जो विषय करायचा त्या संदर्भात आपले मार्गदर्शन असो किंवा सहाय्यता असो ही केलेलीच आहे. आपले जे वेटलिफ्टिंगच्या संदर्भातल्या जे विषय आहेत, कुस्ती संदर्भातला विषय आहे, जिम्नॅस्टिकचे काही विषय आहेत, या संदर्भात आम्ही सर्व गावकरी मंडळींना व नवीन जी मुलं आहेत यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त पैलवानांनी जास्तीत जास्त युवा मंडळींनी त्याचा सहभाग घेऊन पुढे या ज्या दिलेल्या मॅचचा आहे त्याचा उपयोग घेऊन वेगवेगळ्या पद्धतीत गावचं नाव कसं आपल्या राज्याला देशात
याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे आणि यासाठी ग्रामपंचायत जी कमिटी आहे या सर्व कमिटीचे पण मी खूप खूप धन्यवाद देतो. ग्रामसेवक साहेब जे आहेत आपल्याला आपले खूप भाग्य आहे की एक अशी व्यक्ती जी खूप पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हली त्यांच्या विषय आणि भूमिका मांडते, गावासाठी करण्याची जी तळमळ आहे, अशा पद्धतीचे ग्रामसेवक साहेब आहेत. तुम्ही सर्वांना पहिले त्यांच्या टाळ्यावरून झाले त्याला त्यांच्याकडून आपल्याला या विषयी खूप मोलाचं सहकार्य झालेले आहे. ज्या हिशोबी आता आपल्याला पुढे या विषयात गावचा विकासाच्या हिशोबी दृष्टीने ज्या हिशोबी पावलं टाकायची आहेत त्यासाठी काही आजूबाजूच्या परिसरात आपण काही घटना ऐकतो की मंदिरवर इतर माध्यमातून अत्याचार होण्याचे प्रकार आहेत ते वाढलेले आहेत. तर आम्ही त्यावेळेला ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मासिक मीटिंगमध्ये असा विचार केला की आपण यासाठी काहीतरी पावलं उचलली पाहिजे आणि आम्ही राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत ज्या आपल्या गावच्या तिन्ही गावांमध्ये ज्या मुली आहेत किंवा ज्या लेडीज मंडळी आहेत त्यांना आपण सक्षमीकरणाच्या हिशोबी सेल्फ डिफेन्सचे जे प्रशिक्षण द्यायचे आहे तर ते आपण कसे देऊ शकतो म्हणून आम्ही एक कल्याणवरून जे टीम आलेली आहे कराटेसाठी त्यांचे येथे नियंत्रण रविवारी सकाळी ते प्रत्येक रविवारी येतील आणि आम्ही गावच्या मंडळींना सर्वांना आवाहन करतो की आपण या प्रशिक्षणासाठी ज्या कोण लेडीज असतील किंवा इतर त्यांनी सहभाग घ्यायचा आहे आणि या योजनेचाही लाभ आपण घ्यायचा आहे. कारण आज जे जिकडे तिकडे आपण पाहतो न्यूज चॅनलवर या गोष्टीचा खूप प्रसार होतो आणि एक चुकीच्या पद्धतीचा जो विषय ज्या घडामोडी करतायत त्याच्यातून आपल्याला या आता येणाऱ्या पिढीला एक सेल्फ डिफेन्स लेडीजसाठी त्या हिशोबाने आपल्या ग्रामपंचायतचे पहिला पाऊल आहे आणि त्या संदर्भात आपण सर्वांनी सहभाग घेऊन ग्रामपंचायतला व इतर सर्व गोष्टींना सहकार्य करायचे. तसेच मी आवाहन करेन की जे स्वच्छता मोहीम आपण राबवतोय त्या मोहिमेत आपण सर्वांनी सहकार्य करून सहभाग घ्यायचा आहे. ऍटलिस्ट जर एखाद्याला जमलं नाही किंवा रोडवर येऊन साफसफाई करायची तर त्यांनी त्याच्या घराच्या समोरचा परिसर तरी साफसफाई करून ठेवला पाहिजे. ही आम्हाला एक मदत केल्यासारखं होईल आणि त्या हिशोबाने त्याचं एक सहकार्य आणि सहभाग लाभेल असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित जी मंडळी सर्व आजीबाजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पेलवान मंडळी व इतर ज्या लोकांनी सहकार्य केलं सहभाग घेतला व पेलवानांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि इतर बंधू जे उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आम्ही या कार्यक्रमासंदर्भात खूप मोठे नियोजन आयोजनाचा विषय होता पण गावामध्ये काही मयत झाल्या कारणाने आम्ही तो जो विषय आहे तो आटोपत्या प्रमाणाने घेतलेला आहे. तर सर्वांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्याने सहभाग घेतला आणि या पैलवानांना पुन्हा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र.